नमस्कार मित्रांनो, जेव्हा पण तुम्हाला एक माणूस दिसतो आमच्या दोघांपैकी, एक तर असं असतं की आम्ही एकमेकांवर प्रँक करणार आहे किंवा मी तिला काहीतरी गिफ्ट देणार आहे आणि ती मला काहीतरी गिफ्ट देणार आहे. तर आज त्याच्यातला दुसरा टाइम आहे. मी शिवानीला काहीतरी गिफ्ट देणार आहे. हे गिफ्ट शिवानी माझ्याकडनं किती टायमापासून मागते, बाप रे. आणि एक दिवस तो तर जेव्हा आम्ही त्या एक्झिबिशनला गेलेलो तेव्हा तर ती माझ्याकडे, प्लीज मला घेऊन दे, माझ्याकडे नाही, मला घेऊन दे. पण तिनेच आम्हाला सांगितलेलं की मला साडी घेऊ देऊ नका, म्हणून आम्ही तिला घेऊ दिली नव्हती. पण आता मी तिला तीच साडी जी तिने त्या एक्झिबिशन मध्ये बघितलेली ती मी तिला गिफ्ट देणार आहे. आणि ती आलेली आहे. जेव्हा आम्ही बदलापूरला होतो तेव्हा ती ऑर्डर आलेली आहे आणि ती खाली अनिताताईकडे ठेवली आहे. तर मी अनिताताईकडे ती घ्यायला जाणार आहे. आणि आणि आता आमची अॅनिव्हर्सरी पण आहे. त्यासाठी मी विचार केला की आपण आता अॅनिव्हर्सरी येते, शिवानीला गिफ्ट पण द्यायचं आहे, तर मग तिला आपण साडीच गिफ्ट देऊया ना. कशाला उगाचच, तिला हवी होती एवढा टाइम असून. माझ्याकडे एक पण लाल साडी नाही, माझ्याकडे लाल साडी. घे मग आता, घे. तुझा नवरा तुला गिफ्ट देतोय, घे. बघत असशील ना हा व्हिडिओ, एडिट तरी करत असशील किंवा काहीतरी करत असशील, तुला हा व्हिडिओ दिसेल आणि तुला कळेल की यशने माझ्यासाठी ते गिफ्ट आणलेलं आहे. आता मी चालणार आहे त्याकडे. आता बाहेर जाऊन पहिले व्हिडिओ स्टार्ट करूया तिच्यासमोर आणि तिला सांगेन आणि त्यांनी बोलवलेलं आहे. चला. शिवानी, हा. अशी का बघतीये? मी काम करत होतो, अचानक आणलं. सॉरी, शिवानी बिचारी 3-3 मोबाईल घेऊन काम करते. एकीकडे रील एडिट होत, सगळं काय काय. ओ सॉरी, नाईस नाईस. एकीकडे कॉमेंटला रिप्लाय चालू आहे, सगळं काय काय चालू आहे. आणि बिचारी इकडे स्क्रिप्टचं पण काम चालू करत नाही, होती. तो पण लॉक झालाय. लॉग झाला पण त्याच्यावर स्क्रिप्टचं काम करत होती. खूप काम करते बिचारी, बाप रे. माझ्या सोबत नेहमी चालू करतो. येस, नमस्कार. हळूहळू आता सगळ्या गोष्टी एकटा करायला शिकलो अरे पाहिजे. नाही, मला त्यांना शिवानी त्यांना दाखवायचं होतं की तू काय काय करते यार, म्हणून मी आलो ना. हा, असं का करते तू? चल. नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं एकदा स्वागत आहे. कसे आहात सगळे? बरे आहात ना? ओ माय गॉड. आणि मी तुला हे ब्लॉग सांगायला आलोय इथपर्यंत की मी अनिता ताईकडे चाललोय कारण त्यांनी आम्हाला बोलवलेलं आहे. आय हॅव नो आयडिया, तिचं काहीतरी काम आहे. नको पाठवायला सांग, मी नाही खाऊ शकत. हा, मी तिला तेच बोललो. मी तिला पहिले तेच विचारलं, जर तुम्ही काय पाठवत असाल तर प्लीज पाठवू नका कारण आम्हाला खाता येणार नाहीये. ती बोलली नाही, मला डबा उघडून पाहिजे आणि नारळ फोडून पाहिजे. आणि दादा घरी नाहीये आणि त्यांच्यात नारळ फक्त माणसं फोडतात, म्हणून मी चाललोय नारळ फोडायला. बाय, शेक हँड. खूप सर्च केल्यानंतर मला ही लाल पैठणी मिळाली आहे आणि ही लाल पैठणी मला असं वाटतं शिवानीवर सुंदर दिसणार आहे. शिवानीमुळे ती लाल पैठणीला लाल पैठणीचा मान मिळणार आहे. चला बघूया आता एकदा आणि आता इकडनं जाऊन घेऊन येतो आणि त्याला पण ब्लॉगमध्ये घेऊया. वेलकम टू आर नेस्ट गाईज, वेलकम टू आर नेस्ट. हे जेवत होते, मला बोलले जेवताना मला ब्लॉग मध्ये घ्यायचं नाही, पण आपण कोणाचं ऐकत नाही कारण आपण घरचे आहोत. आणि मी घेणार मी डबा घ्यायला आलोय. डबा कुठे सांगितलं? अरे डबा सांगितलेला शिवानी बोलली मला डबा घ्यायला जा आता. हो, बघा जरा एकदा फोन मध्ये बघा कशा आहात. काय मग वेद, इकडे ना. काय आता हे सलाड खा फक्त. आईला, तुम्ही विसरले डबा करायला? अरे सांगितलंच नाहीये. अरे शिवानी बोलली ना. शक्यच आहे, चल. हो, काय आहे ती नाही बोललीये का? आई शपथ, मी साडी घ्यायला आलेलो डबा घ्यायला नव्हता आलो. मी काय केलं माहितीये, ती शिवानीला माहित नाही ती साडी मी त्यासाठी घेतलेली आहे. पैठणीची तुम्ही मला बोलत होते ना की हा, येस. मी नेसले कालच. माय गॉड, आता नवीन घेऊन द्यायला लागेल. आता ती मला तुम्हाला तुमची अॅनिव्हर्सरी आहे आता? हो आहे, कधी आहे? आता परवा आहे. आमची अॅनिव्हर्सरी म्हणून मी ती घेऊन आलो शिवानीसाठी. आमची अॅनिव्हर्सरी आता म्हणून मी त्यासाठी गिफ्ट घेतली आणि यांच्याकडे पाठवलेली म्हणून यांच्याकडे आलोय मी घ्यायला ती साडी. चला बाय गाइस. आम्ही ती नेसलेली आहे. अपना गिफ्ट आ गेला है भाई. लवकर उघडा, लवकर उघडा. हे ऐकू येत आहे का? अरे किती वेळ लावते शिवानी उघडायला? डबा उघडायचा आहे, एवढं सगळं करून आलंय, नवरा मेहनत करून आलाय. काय मागे? काय काय मागे? काय दिलं असेल खायला सांग, विचार कर. पनीर. हा, पनीर. हा बघ खातोय बघ मागे बॅकग्राऊंड मध्ये बघ. ती जेवते, तिला जेवू दे ना शांतपणे. हा, काय सांग ना मागे. काय? सुन रही सखी मेरी प्यारी सखी, तेरे बिना कोई नहीं है मेरा. सुन रही सखी, लवकर उघडून बघ सखी. हाडूनच बघावं लागणार आहे तुला. काय बॉक्स मध्ये? अशा बघ तर उघडून. बॉक्स मध्ये हे आहे ना गिफ्ट आहे. कोणाकडनं? आणि काय? माझ्याकडनं तुला. खरं तू गेस कर पहिले काय. नाही नाही, 3 गेस.
खोटं नाही रे, खरंच गिफ्ट आहे. 3 गेस लवकर. अशा बॉक्स मध्ये एक फ्रेम, हा फोटो फ्रेम, तू हा. आपल्या दोघांची फोटो फ्रेम केलेली आहे. हा. और खूप चांगला गेस होता, पण खूपच चांगला गेस काहीतरी होता. हँडमेड आर्ट. अशा बॉक्स मध्ये काय असू शकतं? तुला हा बॉक्स खूप जागेवर बघितलायस तू हा बॉक्स. ह्याच्यामध्ये अशा सेक्शन मध्ये चड्ड्या लावलेल्या असतात. शिवानी यार, अजून थोडं थोडं जवळ पोहोचलेलीस, चड्ड्यांपर्यंतच पोहोचलीस तू. जरा पुढे जा ना जरा. यू कॅन डू इट. कपडे? येस. शिवानी, आपली अॅनिव्हर्सरी म्हणून मी तुझ्यासाठी एक ड्रेस घेतला विकत. अॅनिव्हर्सरी. येस. तर बॉक्स उघडेपर्यंत उघड, बाकी मी करतो. अॅनिव्हर्सरी साठी तू एवढ्या लवकर प्लॅनिंग केली. येस हेच माझ्यासाठी सर्वात मोठं गिफ्ट आहे. येस. थँक्यू सो मच. ड्रेसचा कलर सांग काय असेल. ग्रीन. हा, ग्रीन. काय बोलते यार तू भाई, कशी अशा मारते ग? हा, तुक्का होता ना? खरं सांग तुक्का होता ना? हो हा, हो. एक नंबर यार. नाटक कर रही है. जर काहीतरी बकवास असेल ना यश, मारच खाशील तू. का तुला बकवास देईन मी? बॉक्स नाही उघडायचा. हा, काहीतरी पानसट देणार असते. उघड आणि डोळे बंद कर. उघड, डोळे बंद कर. हा, उघड आणि डोळे बंद कर आणि फील कर हातानी. उघडू? हा, नाही, आता फील कर हातानी. साडी. पिशवी आहे, ड्रेसच आहे. तू साडीवर का पोचलीस? मला असं असं साडी असते ना, मला पण साडी पिशवीत ड्रेस पिशवीत नाही देत का शिवानी? काय तू पण उघड घेणार. साडीच आहे. याद आया तुमको वो दिन, ये देखो ऐसा करी थी. माझ्याकडे पैठणी नाहीये लाल कलरची. आठवला का तो दिवस? आठवला का? अरे आठवला का? हा, कुठून घेतली ही सायबा? मी उघडताना हे का नाही बघितलं? सायबा पैठणी. कारण तुझं लक्ष दुसरीकडे होतं. तुझं लक्ष माझ्या प्रेमात होतं. यश, कसं जमलंय हे तुला? सेम आहे ना? नाही, सेम नाहीये, पण ही बेटर आहे. काय बोलते? ऍक्च्युअली बेटर ना. पूर्वा आपण जो कलर बघितला तो ना टोमॅटो रेड होता. आता बोल ना, तुझ्या मैत्रिणीसाठी घेतली. आता बोलशील ना, ओ वाव, ओ माय गॉड, काय साडी आहे, अरे बाप रे. खूप बेटर आहे, त्याच्यापेक्षा बेटर आहे. आणि साहब यश, ही हँडलूम आहे. येस. खूप मस्त आहे. ओ माय गॉड. झाली तुझी. तुझ्याकडे पैठणी नव्हती ना? हा, मिल गया तुमको पैठणी. मिल गया क्या? आन मिलो सजना. अरे रडते अपूर्वा. ओ माय गॉड, रड थोडीशी रड. आमचं प्रेम बघून रडते. रड ग बिचारी ग. यश, खूपच आवडली ना? pretty आहे यार. खूप. तुला मी सांगू, माझ्या डोक्यात रेड पैठणी होतं, पण माझ्या डोक्यात कुठेतरी असा डाऊट होता की रेड ना कधी कधी खूप ब्राईट रेड वाटतं. येस तर मे बी आपण मरून मध्ये गेलो पाहिजे. येस. आणि हे डोकं कसं लागू? कोणाची मदत? हे बघ, जर मी तुझ्याशी लग्न केलंय तर माझा तुझ्या एवढं डोकं तर होणारच ना. यश यार. सुंदर आहे ना? पण ही गुढीपाडव्याच्या आधी तरी द्यायची. अरे मी खूप आधी मागवलेली, पण ते थोडासा झोल झाला. मी ऍड्रेस त्यांना सांगायला विसरलो. खूप सुंदर दिसते. खरं? हे, खूप सुंदर दिसते. कलर आहे. खूप सुंदर दिसते. मस्त. नशीब जास्त मोठी नहीं भाई, ते सब मेरे को मालूम है ना. तेरा बॉर्डर कौन सा चाहिए, क्या चाहिए, सब मेरे को आइडिया भाई. खूपच सुंदर वाटते यार. हा ना? खूपच. चला द्या पैसे. पैसे म्हणजे प्रेम. पप्पी द्या, ए, पप्पी. पाय. सॉरी पप्पी. हीच माझी पावती गाईस. चला भेटूया पुढे. आता ही साडी बिडी घालून बघेल, आम्ही थोडासा टाइमपास करू आणि आपण पुढे ब्लॉग मध्ये बघूया काय होतंय. माझं anniversary gift खरंच खूप, मला खरंच डोळ्यात पाणी आलं. काय बोलते? मला खूप इच्छा होती बघू जरा. पैठणी घ्यायची. पाणी दिसत नाही भाऊ. आता हा, आणशील. डोळा ओला आहे, डोळा ओला आता आहे. आणशील तू पाणी. बोटल टाकून यार, खूप आवडली यार मला. खूप. आवडली ना? बोलतात की ड्रायक्लीन पण नाही टाकायची, उन्हामध्ये ठेवायची, गरम उन्हामध्ये ठेवायची आणि पाणी बिणी पण नाही लावायचं. ठेवणार आहे. मला वाटलं तू माझं गिफ्ट घालून ठेवशील कायम. आय विश. आणि आज गाईज आम्ही कुठेतरी जाणार आहे. तुला ते सांगायची इच्छा आहे आताच? येस, आम्ही एका पॉडकास्टला जाणार आहोत. तर Yes. सगळी डिटेल्स तुम्हाला आम्ही देऊ, पण त्या आधी आम्हाला खूप सारं शूट पण आहे. येस. तर ते लवकर करून घ्या. तू साडी जरा साईडला ठेवशील.
वेलकम यार, वेलकम ब्रो. साड़ी थोड़ा सा साइड में रखिए, अपन अपना शूट कंप्लीट कर लेते, फिर अपने को निकलने का भी है. ओके काय गाइस. रंग तिला माझी मम्मी जाम खुश होती, तिला असे कलर्स आवडतात. तिच्यासाठी पण घेऊया का? हे ओके बाय. तर आता सगळं शूट झालेलं आहे. आता आम्ही जातो कारण रेडी व्हायचं, आम्हाला गिफ्ट घ्यायला जायचं बिकॉज ते खाली हात जाणं चांगलं नाही वाटत. तर आता असं नाही की फक्त खाली आज जाणं चांगलं नाही वाटत, आम्हाला गिफ्ट घेऊन जायला बरं आणि लेट वाटतं. जायला पण चांगलं नाही वाटत. लेट तर बाबा एक मेन गोष्ट आहे, मी लेट न blur जाणं. होते. सिनेमॅटिक चालू आहे ना, आम्ही व्हिडिओसाठी सिनेमॅटिक केलेलं. पण ठीक आहे, चला आता पटकन रेडी होतो. तर चेंज करायला आली आहे आणि माझ्याकडे पण काहीतरी आहे जे मला यशला द्यायचं आहे आणि हे मी खूप महिन्या आधीपासून हे प्लॅन केलं होतं आणि आता त्यांनी मला आज सरप्राईज दिलं आहे. तर मी पण विचार करते त्याला पण आजच देते, पण आत्ता नाही, थोडं पॉडकास्ट वगैरे झाल्यानंतर मी त्याला असं मध्येच कधीतरी देईन. थोडंसं शॉक, म्हणजे त्याला माहितीच नसेल की असं काहीतरी येतं आहे. सो बघूया. आय एम ऑल्सो एक्सायटेड. मी ॲक्च्युली हा सेपरेट ब्लॉग करणार होती, बट त्यांनी इतकं सरप्राईज दिलं आहे, छान, तर विचार केला की यातच टाकूया, तुम्हाला पण मजा येईल. तर आम्ही फायनली निघालेलो आहोत आणि मी घातला आहे पटियाला काइंड ऑफ सूट. त्याला काय बोलतात ना, मला मी नेहमी विसरून जाते. अरे फारशी हो गया ये. फारशी सूट असं काहीतरी बोलतात त्याला. येस, त्या पॅन्टचं हे वेगळं असतं आणि कलर जाम अमेझिंग आहे. असं पिंक, एकदम बबल गम पिंक. बबल पंक पिंक. हा, बबल पंक पिंक. हा. तर आता आम्ही चाललो आहोत सेलिब्रेशन्स मध्ये. ऑन द वेच आहे. Yes. काहीतरी गिफ्ट घ्यायला बिकॉज त्यांनी न्यू स्टुडिओ घेतला आहे आणि प्लस गिफ्ट द्यायचं, स्टुडिओची चावी घ्यायची, हा आमचा प्लॅन आहे. गाईज तुम्ही आमच्या प्लॅन मध्ये निर्भर व्हा, आपण ते वाटून घेऊ स्टुडिओ. खूप सुंदर स्टुडिओ आहे त्यांचा. हो. तर त्यांच्यासाठी काहीतरी घेतो आणि लेट तर असं झालेलं आहे, म्हणजे 5 वाजता पोहोचायचं आणि आता वाजले 4:55. आणि आज लेट आमच्या दोघांपैकी कोणामुळे झालेलं नाही. आम्हाला भरपूर शूट होते. शिवानीने तुम्हाला दाखवलं, मी सकाळी भरपूर काम करत होती, त्याच्यात आम्हाला हे मॅनेज करायचं होतं आणि ते शूट पण इम्पॉर्टंट होतं. हो, म्हणून ते पटकन झालं बिकॉज मग उद्याचा दिवस आम्हाला वाढवायचा नव्हता, आम्हाला उद्या व्लॉगिंग साठी ठेवायचं. जातो तिथे, बघूया कसं जाते आमचं तिकडचं, आणि तिकडे तुम्हाला दाखवतो ते लोक कोण आहेत. बघू. माझा विचार आहे की मी एलिफंट घेते बिकॉज इट्स अ साइन ऑफ वेल्थ, प्रॉस्पेरिटी, गुड लक. एलिफंटच घेऊया. आणि असं बोलतात ना की देवाची मूर्ती अशी नसते द्यायची, आणि युजली लोकांच्या घरी असतात देव, हो. तर मग ते मल्टिपल आयडल्स नको, घरात म्हणून मग मी नसतात विचार ठेवायचे, केलं की गणपतीच्या ऐवजी आपण एलिफंट देऊया हा. बिकॉज ते पण एक चांगली साईन Prosperity असते. आणि चला, किती सुंदर लक आहे आमचं. सेलिब्रेशन Wow. बंद आहे. चल सरळ आता खूप दुसरं सुंदर बघावं लक, लागेल. आणि त्याच्याहून सुंदर दुकान आहे हे. आणि त्याच्यामध्ये आम्हाला पोचायचं पण आहे. हो, लेट पण झालोय. चला दुकान शोधतो आता. ब्लॉग इथे कुठेतरी दुसरं दुकान मिळेल पण आपल्याला लगेच. आता तेव्हाच स्टार्ट करू जेव्हा मला दुकान सापडेल. मला थोडंसं वाईट वाटतंय कारण की मला जसं गिफ्ट घ्यायचं होतं ते घेऊ शकलो नाही आम्ही, कारण की नेमकं आज मंडे आहे आणि सगळे गिफ्ट शॉप्स बंद आहेत आणि असं रिकामा हाती जायला काही आवडत नाही. मग जे ओपन दिसलं तिकडनं मी घेतलं. स्वॉन आहे, तर मी ते जोडी असते ना, ते कपल वाले ते आहे आणि ते पण एका कपल साठी चांगलं असतं बिकॉज लव्ह, युनिटी आणि म्हणजे चांगली साईन असते ते गिफ्ट करणं. सो मग ते घेतलं. मला एलिफंट चांगला असा दिसणारा नाही भेटला, बट जाऊ दे, नेक्स्ट टाइम. नसीब जोरदार आहे. सेलिब्रेशन बंद था पण बुके पण मिळालाय आपल्याला. सगळंच मिळतंय शिवानी. हा, आपलं नशीब का बघ. हवं तसं मग मी बुके घेते. नाही, बुके तर आपण तसंही घेणारच होतो, पण मला वाटलं बुके पण आता कुठे रस्त्यात नाही मिळणार, पण चांगलं हो. मिळतंय. चल, चांगलं आहे. बेस्ट आम्ही बेस्ट बेस्ट. बनवून घेतोय येस, व्हेरी गुड. आणि मी इकडनं स्कॅन करायची कोशिश करते. होईल होईल, झूम कर. छान दिसतोय बुके, क्यूट, सिम्पल. बरं झालं ना. चांगलंय येस, स्माइल करतोय पण त्याच्या मागे त्याला वाईट वाटतं की लेट झालंय. येस, लेट झालं तर आहे, पण मला आता काय करणार, लेट तर लेट. हे बघ, आता फक्त फ्रेम मध्ये तू आहे, तर तुला सांगायची इच्छा आहे का आपण डायरेक्ट दाखवूया आपण कोणाकोणाकडे डायरेक्ट आलोय? दाखव. डायरेक्ट दाखवूया. 1 2 3 करूया. रेडी. ये तो बेस्ट है भाई, ये तो नहीं, मैं भाई के साथ गद्दारी नहीं करता. भाई के साथ नो गद्दारी ब्रो. तर तुम्हाला जिचा आवाज येतो तिचा चेहरा दाखवण्याची वेळ आलेली गाईस. 1 2 3. माय गॉड, एक्स्ट्रा नाही, मी व्यवस्थित झूम केलं एकदम. एवढीशी दिसते तू. स्वतः जरा बारीक झालं तर बाकीच्यांना येस जाण्याची ब्रो, गरज येस. नाहीये. कशी आहेस तू? हाऊ आर यू? खूप बरं वाटलं मला तुमच्याकडे. तुझा हात गरम काय एवढा? मी काय म्हशीचं गरम. टाकलेलं असतं ना डोकं. डोकं लागलं. आदित्य, हे दोघं पण आपले मित्र. ओ माय गॉड, हाय कर दो गाईस. हाय. आणि हा बघा, करता बिचारा सगळं यांनी इकडचं हलवा हलवी यांनी केलेली आहे, असं यांनी सांगितलं. तूच सांगितलेलंस. हे सगळं बिचारांनी इकडून तिकडे हलवा हलवीचं काम केलं. सब आधुनिक है ना. समझ रहा है मेरे को समझ रहा है क्या कहना चाहते हो आप.
आणि ते आहेत ना दोघं. मृदू. हाय गाईज, कसे आहोत? ओ माय गॉड, आम्ही खूप बरे आहोत. तुम्ही पण कसे आहोत? तब्येत अशी. ओ माय गॉड. चला आता आम्ही आमचा पॉडकास्ट शूट करून घेतो. आम्हाला ह्याच पॉडकास्टवर आल्यावर एवढं बरं वाटतं ना, आई शपथ काय सांगू. गाडीतच मी बडबड करायला चालू करतो. आता इथे पण बरोबर. थैंक यू यार, थैंक यू. बोलो, अपना पॉडकास्ट हो चुका है. ये दोनों ने किती कम्फर्टेबल क्लोथ मध्ये आली आहे. हाँ ना यार. मैंने चेंज कर लिया है. और हम लोग के लिए ये लोग ने इतना खाने के लिए लाया है. और ये जब ग्रुप में डाला उसमें एक फिस्ट फुल तेरे को खाने को बोला है वो मखाना. खाऊ शकतो. काहीतरी पण ओनली फिस्ट फुल. और तेरा फिश पण दे तिने कितना एवढा है. विचार केला त्याच्या मागे. आईला मी मराठी हिंदी बोलायला लागलो. या सगळ्यांना समजणार नाही म्हणून. मराठीच बोलत होतास. हा ना, मराठीच बोलत होता ना. काय झालंय? हिंदीत बोलत होतो. एक सेकंड, हँडफुल म्हणजे 10-15 तर असतात. कसे काय पाच नाही. तुझ्या हातात 10-15 मावतील. हो ऑब्विसली. फिशफुल मतलब बंद होना चाहिए. ऐसा नहीं तू ऐसा लेके घूमेगी. फिस्टफुल. नहीं फिश तो होगा तो भी 10-12 तो होगा ही. नहीं होएगा, नहीं होगा होएगा. होगा. काही बोलतो जेवढं खायचं तेवढंच खा. खाणार आहे ना. ठीक आहे, तो हम लोग के लिए इन लोग ने लाया है मस्त. आणि यांनी हॅम्पर पण ठेवला आमच्यासाठी, तो नंतर देणार आहेत आणि तो आमच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला. येस, पण दिलाय या लोकांनी, दिलाय. देतोय आम्ही तुमच्या नवीन घराच्या हिशोबाने मागवलं. ओ माय गॉड. तुला माहितीये आज काल उशीर झाला. एक तर काल बदलापूरला गेलो, आज सकाळी फुल बिझी होतो आणि आम्हाला काहीतरी आम्ही विचार केलेला घ्यायचा की नवीन स्टुडिओ आहे हे ते. आणि सगळे दुकानं बंद मंडे म्हणून. आणि तिथे जाऊन आम्ही तिथे गुगलवर ओपन दाखवतोय. पण ते खरं, पण तुम्ही एवढा सुंदर तो बुके आणला. तो लास्ट मोमेंट होता, त्याच्यासोबत काहीतरी असं मला मिनिंग. इस पे परफ्यूम मारा है क्या रे. मारा है क्या. आम्ही बुके घेऊन आलो याच्यासाठी. नाईस. हॅम्पर घेतल्याशिवाय जाणार नाही. आम्ही ठरवलेलं तुला गिफ्ट द्यायचं आणि चावी घेऊन जायची घराची. उतने पे हाँ उतने पे करने वाले थे हम लोग डिसाइड. अभी आपको मृदुल दिखाएंगे, उसके हाथ में 10 बैठता है कि नहीं मखाना. से ज्यादा बैठे. नहीं बैठेगा, पर बंद होना चाहिए भाई, बंद होना चाहिए. फिशफुल मतलब ऐसा नहीं कि तू पकड़ के बैठे. बंद है. नहीं है बंद, किधर ये नाखून के सहारे भाई, नाखून के सहारे. ले देख अब बंद हो गया. नहीं पर ज्यादा चल है रे 10 से. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. भाई बीच में साहब मराठी. मराठी गुड यार, गुड गुड गुड. 17. इट वॉज मोर दॅन. जास्त होतं हे मी बोलली त्याच्या पेक्षा पेक्षा. भाई साहब डेंजर भाई. ही व्हिडिओ नाही ही आता हे शिवानीसाठी. मला खावं लागेल. आता हे तर हाँ, शिवानीसाठी. ये तो शिवानी का ही हो शिवानीलाच गया. द्यायला लागेल. पण तिथे येईपर्यंत कमी होतील ते, तिथे जाईपर्यंत. आता मी परत तुला पहिले नाही दाखवणार, मी डायरेक्ट ह्यांना दाखवणार आहे. हे सगळे खायला बसलेत, तोंड लपवते कारण काय काय लोकांना सवय असते खाताना तोंड नाही दाखवायचं. आणि हे लोक बसलेत मस्त खात तंदुरी बाजूला. सॅलेड सबवेच आहे ना तेरा. सगळे हेल्दी आहेत ब्रो, इकडे कोणच अनहेल्दी नाही खाते. इथं पाव काढून ठेवलाय साईडला. माय गॉड. आणि हे तर थोडा थोडा कभी कभी लगता है बीच बीच में गले को. आई भाई साहब. भाई नहीं बेस्ट बेस्ट काम केलं भाई, बेस्ट काम. हम लोग अब मस्त पॉडकास्ट हो गया. वो तो मगाशी बताया तुमको. अभी थोड़ा खाएंगे पियेंगे, फिर थोड़ा टाइम पास करेंगे और फिर घर पे कल्टी मारेंगे. थोड़ा हेवी दिल से घरी जाणार आम्ही, कारण आम्हाला बरं सिक्रेट नाही बातें करेंगे सीक्रेट बातें करेंगे. यस जो कैमरा पे नहीं कर सकते. यस. तो थोड़ा ऐसा बिहाइंड द कैमरा हम लोग बात करेंगे. आणि असं ना सध्या इथे येऊन हिंदी मराठी निघते. हा थोडस हे होतंय कारण लगेच कोणाला नाही कळालं तर मग कशाला उगाच रिस्क. म्हणून आपण दोन्ही भाषेत बोलूया. तर मग आता खाऊन घेतो आणि मग घरी जाताना भेटतो. थोडं रडायला येईल मला जर निघताना, पण नको जाऊ ना, माहितीच राहा आपल्याकडे भरपूर जागा आहे. हा इकडे खाऊ शकतो. 1:45 वाजलेत, 1:45. आणि आदूची फॅमिली आता हा रब करतोय 1:45 पर्यंत. नाही हा. अरे तू ते हम साथ साथ बनवलेलं नाही ते यावर काय होतं हे बघायचं असेल तर पॉडकास्ट. येस तुम्हाला बघावं लागेल कारण खूप अमेझिंग पॉडकास्ट होता असाच. ओ माय गॉड. तर आता 2:30 वाजेपर्यंत, 2:30 नाही सॉरी 1:45 वाजेपर्यंत आम्ही इथे टाइमपास केला. आता केस ते मॅन्डेटरी आहे. ओ शिट. आणि हा तुम्हाला सांगितलेलं गिफ्ट दाखवणार. ब्लॉग लगा मुझे 1 सेकंड के लिए. लास्ट में गिफ्टिंग करते हैं. यस यस गिफ्टिंग बाकी है गाइस, वो गिफ्टिंग लेके आ रहा है गिफ्ट. एनी स्पॉन्सर्स प्लीज. हेल्प करना पडेगा. काय क्या हेल्प करनी है बोलो. जेवल्यानंतर पण आम्ही सगळं आवरत होतो. यश कशी हेल्प करत होता माहितीये. अरे मतलब अरे भाई बीच बीच में नहीं आना चाहिए ना, कोई काम करा ईमानदारी से, बीच में ढवळ ढवळ नाही पाहिजे. उचलतोय ठेवतोय कचऱ्याच्या पिशवीत कचरा टाकतोय आणि हा फक्त ए मी माझा कॅन टाकलेला त्याच्या पिशवीत, सॉरी त्याच्या, तरी पण तो हो बोलतोय. मध्ये असा एक माणूस असतो जे ऍक्टिंग करतो काम करायची, पण ऍक्च्युअल मध्ये ऍक्टिंग नाही करतो. बघितलं खरं निघालं तुझ्या तोंडून. व्हेरी गुड, थँक्यू.
मी गिफ्टची वाट बघतोय आतून बाहेर येईपर्यंत. भरतोय भाई, पिशवीत भरतोय, धपा धप भरतोय भाई. ऐकत नाही भाई, डेंजर भरतोय. मयूर भाई आप भी जाओ, हाथ लगाओ उधर. हेवी वाटतंय. आमचं घेण्याचं काम चालू आहे guys. Thank you guys. थँक्यू सो मच. ओ माय गॉड. अशीच आम्हाला बोलवत आणि गिफ्ट देतात. चावी घेऊनच जाणार. Thank you. Thank you so much for coming. Yes. बहुत मजा आया. थँक्यू भाई, थँक्यू. एक बार खोलने बस गए? पूछा और ऐसा ये प्लान बन गया ना, मतलब कैसा फीलिंग आ रहा है? हम लोग वो कॉफी विद करण पे आए Oh और my ऐसे God. वही लेवल का प्रोडक्शन. वो ऐसे एक्ट करते ना, हेवी है. तर मजा आहे, बहुत मजा आता हम लोग को इधर आते तो. हमें भी बहुत मजा आता तुम लोग के साथ. नो नजर. आपण डायरेक्ट गाडीत भेटूया. घरी आल्यावर मॅन्डेटरी गोष्ट गाईज, आल्या आल्या गिफ्ट उघडून बघायचं आणि हे खूप उत्तम आहे. वाईट वाटतंय पण का? मला जे हवं होतं ते नाही देता आलं. आपण आता दुकानच बंद होतं, काय करणार? आपण नेक्स्ट टाइम काय वाटतं. हा, ओ भाई अमेझिंग, खरंच खूप थॉटफुल आहे. गुड. ओ नाईस क्यूट आहे. भाई साहब. नेक्स्ट. वाईट वाटतं. नको रडू ग, नको रडू. ये देखो आदू में ये रोता हुआ चेहरा आपके लिए. प्लीज सॉरी, हमको माफी दे दो. सेकंड गिफ्टची बारी आहे गाईज. खूप दिलं ना यांनी. हा, माझं किती पण मी मोठी झाली ना तरी हे मी घरी आल्याला काम पहिले करणार आहे. नाही, हे केलंच पाहिजे. ह्याच्याने मोठं होण्याचा काहीच संबंध नाही. लवकर फाडते का आता मी येऊ तिथे? मग तेच काढ ना लवकर. ट्रान्सपरंट आहे. सेफेस्ट हो. ओ बेस्ट भाई, बेस्ट. ओ नाईस यार, ऑसम आहेत ब्रो. आणि ह्याचा तुला माहिती आहे याचा फीचर काय आहे? नाही माहिती? हे काढ जरा सगळं. का? काढ ना, तुला दाखवतो ना फीचर. सांग ना. हे बघ, ओ बघितलं भाई, हे मला खूप आवडतात. खरंच खूप मस्त आहेत. हे ठेव, हे आपण डायरेक्ट नवीन घरात काढूया. हेच करणार आहे. तुला काय वाटतंय की मी इथे ओपन पण करणार आहे हे बॉक्स? ते आले ना नवीन घरात, त्यांना ह्याच ग्लासातून पाणी देऊया. नाईस नाईस. थर्ड तू गेस कर, हे काय असेल? लॅम्प, नाही बॉटल. नाही असू शकतो. मला बॉटल वाटते. बरं, ते स्टॅनली कप तर ग. झाड, झाड भाई साब. जेड वाटतंय. मला पण जेड वाटतंय. बघू. माझ्या न्यू ड्रेसवरती माती पडली. आणि गाईज, यश साठी जे मी सरप्राईज केलं होतं ते चुकून कार मध्ये त्यांच्याकडे जाताना मी बोलली आणि त्याच्यावर आणि तेव्हा कॅमेरा चालू नव्हता आणि त्याला कळालं. येस, आणि मी त्याचा बवाल केला. तेरा सरप्राईज नाही रहा. तुझी चूक आहे ना, माझा काय संबंध? मी जे ठीक आहे ना, ठीक आहे ना, ठीक आहे ना, पण मला किती बरं वाटलं. पण ह्यांच्यासाठी ते सरप्राईज आहे फॉर यू. हा, सो मी सांगते मी काय केलं आणि माझा प्लॅन काय हा. होता. सो यशने जेव्हा मला पैठणी दिली तेव्हा माझा प्लॅन असा होता की मी त्याला दाखवेन माझा फोन आणि त्याला मी बोलेन की अरे आपण आपले आधीचे जिकडे पण आम्ही गेलो होतो ट्रिपला त्याची फ्लाईटची प्राइस सांग ना मला, कितीला आपण बुक केलेलं. म्हणजे तो मेक माय ट्रिप ओपन करेल, Oh my God. तिकीट्स बघेल आणि त्याला कळेल की मी काशीचे फ्लाईट तिकीट्स बुक येस. हे मी बोलता आणि काय बोलली माहितीये का मी, काशी विश्वनाथ मध्ये मी ही पैठणी नेसली तर कसं वाटेल मला काय. क्या कहना क्या चाहते हो. आणि मग हिनी स्वतःच्याच या होटांनी तोंडानी मला सगळं सांगून दिलं. हिचा प्लॅन फिसकटला. पण खूप अमेझिंग आहे भाई. हिनी काशीचं प्लॅनिंग केलं आमच्यासाठी आणि दॅट टू फॉर आवर अॅनिव्हर्सरी. ऍक्च्युली कुठल्या तरी ज्योतिर्लिंगचं करायचं होतं किंवा कुठल्या तरी असं प्लेस जिकडे म्हणजे wow. देवाचा आशीर्वाद घेता येईल फॉर अॅनिव्हर्सरीच्या निमित्त असं. पण मग मला असं होतं की यशला काशी जायचं होतं, त्याला नंतर जायचं होतं एंडला. पण मला असं झालं की भीमाशंकर तर आपण कधी आणि फ्रेंड्स बरोबर वगैरे प्लॅन करून जाऊ शकतो. सो काशी इज समथिंग जिकडे आपण गेलो पाहिजे आणि मग मी प्लॅन केला. गुड यार, गुड, पण व्हेरी गुड प्लॅनिंग. सो आम्ही हा व्हिडिओ जेव्हा येईल तुम्हाला तेव्हा मे बी आम्ही काशीमध्ये असू किंवा शकतो. काशीची ट्रिप झाली पण असेल नो आयडिया, तर पण बेस्ट यार. प्लॅन यार आज काहीच ठीक नव्हतं यार. ठीक आहे यार, नो प्रॉब्लेम यार, नो प्रॉब्लेम. काय काय- सुंदर आहे ते यार. काय असेल
तुम्ही मला बोलतात की यश बरोबर प्रँक करा आणि जेव्हा मी यश बरोबर प्रँक करते तुम्ही बोलतात बिचारे यश सोबत असं नको वागू. काय करू मी? नाही बिचारे खूप मेहनतीने प्रँक विचार करतात. ते मला जमत नाही म्हणून हे लोकच करतात. पण यू आर गुड प्रँकस्टर्स. आय अग्री. गुड. अंदर एक जेड घर के बाहर. नाईस. आय लाईक इट. सो गाईज अशा प्रकारे हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो आणि आजचा दिवस खूप छान गेला. खूप टाइम नंतर फ्रेंड्स बरोबर असं हो. लेट नाईट पर्यंत जागलोय. हो रे, games ऍक्च्युली खेळलोय. 2:30 वाजले. हा गेम्स वगैरे खेळलोय आणि खूप मजा आली. आणि मजा आम्हाला आली. असं आणि फॅमिली या पॉडकास्ट मध्ये खूप चेंज होता. आधी म्हणजे मी थोडी अशी होती आणि आता मी खूप जरा कॉन्फिडेंट होती. येस एक्सक्यूज. हा. आणि शिवानी, चिडवला का मला? मी कुठे चिडवलं? मी शिंका घालवत होतो. कोणी केलं? तू माकड आहेस, तू गोरीला आहेस. तुला का करू मी? कसं? हा कोणता माकड करतो? ए गोरीला असे. हा तर ते जाऊ द्या गाईज. माझं असं बोलणं होतं की आम्ही जस्ट एकदम बदलापूर परत एकदा. आम्ही जस्ट बदलापूर वरनं आलेलो. जाम फनी दिसतोय तू. आम्ही जस्ट बदलापूर वरनं आलेलो आणि आम्ही असं होतं की आता बदलापूर जुलीला मिस करणार, मामीला मिस करणार, सगळ्यांना मिस करणार, मॉम पण नाही. आणि त्याच्यात आमचा एवढा चांगला टाइम गेला ना. आम्ही ते सगळं एवढं तिकडे आमचा आणि टाइम त्याच्यामध्ये आमचं वेल gym स्पेंड miss केला होतंय. आणि त्याच्यामध्ये आमचं जिम मिस झालं. पण ठीक आहे, आम्ही ट्रॅकवरच आहोत. आम्ही हेल्दीच खातोय, आम्ही काहीच चुकीचं खात नाही. आम्ही तेच चांगलं खातोय आणि हा ब्लॉग आम्ही इथे एंड करायला आलोय. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट सुद्धा करा. आणि यशच्या इंस्टाग्रामला फॉलो करा, माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करा आणि वाईफ विथ याशीच्या इंस्टाग्रामला फॉलो करा. आणि आपली कम्युनिटी आपण आणि- अशीच वाढवूया. हा. आणि गाईज आजचा ब्लॉग स्पेशल एंड असणार आहे. प्लीज